हसऱ्या निरागस बालकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणे ह्याहून सगळ्यात मोठे समाधान कोणते असणार? आणि निरागस बालकांसमवेत ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणं हे सुद्धा स्वर्गीयच ना. ह्याच आनंदाला निमित्त ठरलंय बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील केदार नदीजवळील केदार हे गाव तसं चांगलंच, पण नदीवरील पुलाअभावी दळणवळणाच्या विकासामुळे थोडं थांबलं. 1978 पासून केदार गावाच्या नदीवरील पुलासाठी मागणी होती. नदीचे पात्र मोठे असल्याने पावसामुळे गावाचा संपर्क पूर्णपणे तुटत असल्याने विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे गैरसोय होत होती. मामुलवाडी, खुमगाव, बुलटी रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी सुद्धा अडचणी यायच्या. अखेरीस माननीय राजेश भाऊ वेगडे, विद्यमान आमदार मलकापूर मतदारसंघ यांनी ही व्यथा जाणून घेतली आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून नाबार्ड अंतर्गत नवीन पुलाचे बांधकाम करण्यास परवानगी मिळाली. आणि सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती, सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला, सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव, सार्वजनिक बांधकाम उपविभाग मलकापूरचे माध्यमातून ओपन फाउंडेशन सबमर्सिबल मायनर ब्रिजची निर्मिती झाली. या माध्यमातून 10 मीटरचे 3 गाळे असलेल्या पुलाचे बांधकाम सद्यस्थितीत पूर्णत्वास आलेले आहे. आज ह्या पुलामुळे एकंदरीत 7 ते 8 हजार नागरिकांना, शेतकऱ्यांना, शाळकरी मुले, महिलांना त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी मदत करणारा हा पूल ठरला आहे. वेगवेगळ्या अपघातापासून बचाव करणारा सुद्धा हा पूल ठरलेला आहे. विशेष करून मोठी वाहने यावरून मोठ्या प्रमाणात जायला सुरुवात झाली आहे. शेतीमालाची वाहतूक तर सुरू झाली, पण सोबतच विद्यार्थ्यांच्या शाळेत जाण्यासाठी सुद्धा हा मार्ग आनंदीदायी ठरला आहे. माझं नाव दिलीप शालिग्राम पटाळे, राहणार केदार. हा पूल झाल्यामुळे आमचा लय फायदा झाला, कारण आम्हाला इतका त्रास होता. रेल्वे स्टेशनवर जाता येत नव्हतं, शाळेतल्या मुलाला त्रास होता सगळा. आमची शेती नदीच्या वरच आहे. आमची 1-2 वेळ गाडी पलटी झाली, 1-2 वेळा ऑटो पलटी झाले. आता भरपूर सुविधा झाली हा पूलमुळे झाल्यामुळे. सरकारचे धन्यवाद. नांदुरा व मलकापूर या 2 तालुक्याच्या मुख्यालयांना तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 सोबतच प्रमुख जिल्हा मार्ग 7 ला जोडल्या गेल्याने 16 किलोमीटरचे अंतर कमी होऊन नागरिकांसाठी दळणवळणाची सोय झाली आहे. त्यामुळे इंधनाची बचत होऊन 40 ते 50 मिनिटांची सुद्धा या ठिकाणी बचत झालेली आहे. एकंदरीतच एका पुलाने बालगोपालांच्या आनंदाला पाराच उरला नाही आणि ज्येष्ठांच्या सुद्धा. आज हेच बालगोपाल आनंदाने नाचताय, आनंदाने झुलताय. ह्या पुलावरचे प्रत्येक वळण आज म्हणत असेल, तू भी इस गाव से होकर गुजर, तू भी इस गाव से होकर गुजर, हर मोड़ पर जिंदगी बसती है यहाँ. धन्यवाद.